इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण तळ गाठणार असून बॅकवॉटरवरील उपसा बंदच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। बंधारा परिसरात 2 तासच वीज पुरवठा चालू ठेवण्यात येत आहे। उजनी धरण वजा 36% असून बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी 8 दिवसाला अंदाजे 1 TMC पाणी संपत आहे। आपल्याकडे जून अखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो, त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच वजा 70% पर्यंत जाईल अशी सद्यस्थिती आहे। 2015-16 मध्ये धरण वजा 60% झालं होतं। आता धरणाच्या बॅकवॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे। सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी आणि पिंपळगाव ढाळे या 7 मध्यम प्रकल्पांमध्ये देखील सद्यस्थितीत 1.5 TMC पेक्षाही कमी पाणी आहे। उजनी धरण देखील तळ गाठत असून 15 मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून 6 ते 6.5 TMC पाणी सोडावं लागणार आहे। बॅकवॉटरवरून 8 दिवसात एकदा 1 TMC पाणी संपत असल्याची सद्यस्थिती आहे। धरण परिसरातील शेतीसह इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत, जामखेड या शहरांसह कुर्डुवाडीची पाणी पुरवठा योजना बॅकवॉटरला आहे। सोलापूरचं एक आवर्तन आणि बॅकवॉटरवरील उपसा तसंच उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मे अखेर धरणातील अंदाजे 15 TMC पाणी संपेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील 2.5 TMC पर्यंत पाणी सोडावं लागेल आणि त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावं लागेल। त्यावेळी धरणातील मृतसाठा वजा 70% खोलवर जाऊ शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे। हिळ्ळी, चिंचपूर, औज, गुरसाळे, भोसे, पंढरपूर, उचेठाण या बंधाऱ्याजवळील वीज पुरवठ्यावर निर्बंध घातले जाणार आहेत। या संदर्भातील पत्र महावितरण अधिकाऱ्यांना पाठवल्याचं उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितलं। या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांना आता दररोज केवळ 2 तासच वीज मिळणार आहे। पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे। टँकर मुक्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूरच्या ग्रामीणमध्ये सध्या 28 टँकर सुरू आहेत। 26 गावं आणि 204 वाड्यावस्त्यांवरील लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। गेल्या 6 ते 7 वर्षात पहिल्यांदाच मार्चमध्ये एवढे टँकर सुरू झाले आहेत। अजूनही दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे, पण निकषांच्या साखळदंडात त्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे।